धुळ्यात मंत्री जयकुमार रावल यांनी नागरिकांसोबत रंगपंचमी साजरी केली। यावेळी त्यांनी अहिरा आणि पारंपरिक गीत आणि होळीच्या गीतांवर ठेका धरला। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले। पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या प्रवेश आणि निर्गमन प्रक्रियेत बदल करत नवीन तांत्रिक प्रणाली लागू केली। आजपासून पुणे मेट्रो स्थानकावरील AFC गेट डिफॉल्टनं बंद राहतील आणि तिकीट किंवा स्मार्ट कार्ड स्कॅन केल्यानंतर उघडतील असं म्हटलं। हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवार गैरहजर होते। गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर पुरुष उमेदवारांना 4 मार्च तर महिला उमेदवारांना 5 मार्चला पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे। पुण्याच्या बोर तालुक्यातील शालेय पोषण आहार स्वयंपाकी आणि मदतनीसांचं गेल्या 3 महिन्यांपासून मानधन रखडले। आहार शिजवणं, स्वच्छता, धान्य व्यवस्थापन आदी जबाबदाऱ्या पार पाडूनही मानधन तुटपुंज असल्याची खंत व्यक्त केली जाते। कोल्हापूर दूधगंगा जिल्ह्यातील दूधगंगा नदीत मगरीचा वावर आढळून आला। त्यामुळे दूधगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। कर्नूर गावच्या हद्दीतही नागरिकांना मगरीचं दर्शन झालं। याबाबत गावकऱ्यांनी वन विभागाला माहिती दिली। दरम्यान मगर पकडण्यासाठी तातडीनं उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। सोलापुरात 28 आणि 29 मार्चला 4थ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे। या स्पर्धेत 42 जिल्ह्यांच्या संघाचे 400हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत। महिला महाराष्ट्र केसरी किताबासाठी भाग्यश्री फंड ही प्रमुख दावेदार आहे। यापूर्वी तिनं 3 वेळा हा किताब जिंकला होता। ही स्पर्धा जिल्ह्यातील सिद्धेश्वर पेठ परिसरात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे। महाराष्ट्रात यंदाचा उन्हाळा आर्थिक तापदायक असणार आहे। तर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तापमान 37 अंशाच्या पुढे जाणार आहे। त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पारा 40 ते 46 अंशाची विक्रमी पातळी गाठेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। पंढरपूर शहरातील सांगोलाकडे जाणाऱ्या चौकात अवजड वाहतूक करणाऱ्या एक ट्रक चालकाला पोलिसांनी बेदम मारहाण केली। सदर ट्रक चालकानं नो एंट्रीमध्ये वाहन आणल्यानं पोलिसांनी 2000 रुपये घेतले, तसंच घेतलेल्या रकमेची पावती दिली नाही असा आरोप ट्रक चालकाने केला आहे। पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या गावांमध्ये काल सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। अचानक जमिनीला कुंपण जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। पिंपरी चिंचवडमध्ये उन्हाळा सुरू होताच पाणी टंचाईचे संकट आले। वाढती लोकसंख्या, गळती आणि नियोजनातील त्रुटीमुळे पाण्याचा पुरवठा अपुरा पडतोय। नागरिकांना दररोज कमी दाबानं पाणी पिळत असून टँकरचा खर्च वाढतोय। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। जळगाव जिल्ह्यातील रावेर इथं देशमुख प्लॉट परिसरात अमृत योजनेच्या पाईपांना आग लागल्याची घटना घडली। आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळत आहेत। परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अग्निशमन दलाच्या 5 ते 6 बंबांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं। शिरूर तालुक्यातील फाकटेमध्ये एका घरातील रात्री अचानक आग लागली। आगी संपूर्ण घर जळून खाक झालं। तर कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले।